नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. बळीराजाच्या घामावरती उभा असलेल्या या धरणी मातेच्या कुशीत आज आनंदाची एक नवीन पालवी फुटली आहे. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत आता पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा होण्यास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. कर्जाच्या खाईत आणि व्याजाच्या चक्रवात वर्षानुवर्ष अडकलेला बळीराजाच्या पाठीवरती पडलेला हा मदतीचा आश्वासक हात आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अडीअडचणीत नियमित कर्जाची परतफेड करून आपली निष्ठा जपली आहे त्यांना या योजनेचा थेट लाभ मिळत असून शेतकरी वर्गाकडून या निर्णयाचं अत्यंत उत्साहात स्वागत केलं जात आहे. परंतु हे सत्य स्वीकारतानाच बळीराजाच्या मनात एक अस्वस्थ करणारा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कर्जमाफी हा केवळ तात्पुरता दिलासा आहे का? हा प्रश्न प्रत्येक शेतकरी विचारत आहे. निसर्गाच्या लहरीपणाची दोन हात करणाऱ्या या अन्नदात्याचे खरे समाधान केवळ कर्जमाफीत समावलं नाही तर शेतीमालाला घाम गाळण्याची योग्य किंमत मिळावी म्हणजेच शाश्वत आणि हमीभाव मिळणं हे काळाची गरज बनली आहे. दुसरीकडे शेतीचा गाडा हाकलताना लागणारी बियाणं, खताची पोती आणि इतर कृषी निविष्ठांचं गगनाला भिडालेले भाव शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. या वाढत्या किमतीवरती शासनाकडून ठोस नियंत्रण आणलं गेलं पाहिजे अशी तीव्र भावना आजच्या घडीला शेतकरी व्यक्त करत आहे. शासनाचा हा कर्जमाफीचा निर्णय नक्कीच दिलासादायक आहे. मात्र बळीराजाच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी आणि त्याच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुबत्ता आणण्यासाठी या तात्पुरत्या दिलासासोबत शेतीमालाच्या शाश्वत हमी भावाची आणि स्थिर बाजाराची कायमस्वरूपी जोड मिळणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. महासागर न्यूज.